नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या एस.जे.एन. अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत. तर मित्रांनो, बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी 2025 सुरू झालेली आहे. तर नोंदणीबद्दल आपण डिटेल्स बघणारच आहे, की कसा अर्ज करायचा आहे संपूर्ण डिटेल्स. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की होमगार्ड झाल्यानंतर ना तुम्हाला भत्ता किती असतो, त्याच्यानंतर मित्रांनो होमगार्ड होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, ठीक आहे? होमगार्डची प्रोसेस नेमकी कशी असते सिलेक्शनची, संपूर्ण डिटेल्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. या माहिती पत्रकाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. पण बरेच जे कॅन्डिडेट असतात ते पोलीस भरतीची तयारी करणारे असतात आणि ते होमगार्डचा पण फॉर्म भरतात. तर होमगार्डची प्रोसेस कशी आहे, फॉर्म भरायची प्रोसेस कशी आहे, कागदपत्र कोणकोणती लागतात, सगळी डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. भरपूर शंकेचं तुमच्या निरसन झालेलं असणार आहे. ओके. आता बघा मित्रांनो, होमगार्ड संघटना, ठीक आहे. उद्देश काय आहे? देशातील बघा, पहिल्यांदा उद्देश सांगतो मित्रांनो. देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन, ठीक आहे, जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. ठीक आहे. हा होमगार्ड सदस्यत्व. आता होमगार्ड सदस्यत्व बद्दल बघू आपण. इथे काय सांगितले? होमगार्ड सदस्यत्व. काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही पगारी संघटना नसून, लक्षात ठेवा, ही पगारी संघटना नाही. ठीक आहे. तुम्हाला भत्ते दिले जातात. नसून शासन संचलित पूर्णता मानसेवी तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्यत्व होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. लक्षात ठेवा, सदस्यत्व झालं म्हणजे तुम्हाला नोकरी मिळाली किंवा तुम्हाला रोजगार मिळाला असं नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे सदस्यत्व 3 वर्षाकरिता दिले जाते. ठीक आहे. किती वर्षासाठी असतं? 3 वर्षासाठी दिले जातं. असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर, ठीक आहे, म्हणजे सेवा तुम्ही कशी देताय त्याच्या गुणवत्तेवर पुढे 3-3 वर्षाच्या टप्प्याने वर्षाच्या वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्णपणे नोंदणीकृत करता येते. पूर्ण नोंदणीकृत करता येते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य काय ते थोडंसं बघूयात आपल्याला, कारण माहिती आहे आपल्याला आता होमगार्ड व्हायचं आहे. होमगार्डची भरती द्या म्हणजे आपण एक सिलेक्शन प्रोसेस त्याच्यामध्ये जाणार आहे. ठीक आहे. नाव नोंदणी करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर नाव नोंदणी होऊन तुमचं सिलेक्शन तिथं होणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या गोष्टी पण माहिती पाहिजे. आपण तिथं जातोय नेमकं काय आहे होमगार्ड सदस्यत्व. तर बघा, आपल्याला फक्त नॉर्मल माहिती दिसते, रस्त्यावर दिसते होमगार्ड आहेत, एवढंच माहिती आहे. बाकीच्या गोष्टी माहिती नाहीये. ठीक आहे. तर प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, होमगार्ड सदस्यत्व. महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही पगारी संघटना नसून शासन संचलित पूर्णता मानसिक, हे तुम्ही इथवर वाचलं. ठीक आहे. होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य काय असते? ठीक आहे. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. दररोज कर्तव्य नसते. ठीक आहे. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा, ठीक आहे, मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे, कमी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, ठीक आहे, बंदोबस्त कर्तव्य असते, बंदोबस्त असतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मित्रांनो अग्निशमन, विमोचन, पूर विमोचन तसेच रोगराई, महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात. म्हणजे मदत कार्य ही कर्तव्य तुम्हाला दिली जातात. आता होमगार्डना नादेय भत्ते किती आहेत मित्रांनो? भत्ते किती आहेत? तर बघा, होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 1083 कर्तव्य भत्ता दिला जातो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फुकट राबवलं जाणार नाही. ठीक आहे. तर तिथं बंदोबस्त काळात जो असेल ना, ते 1083 तुम्हाला कर्तव्य भत्ता दिला जाणार आहे. हे कर्तव्य भत्ता व रुपये 200 मित्रांनो उपहार भत्ता, म्हणजे त्या ठिकाणी समजा जेवणाची सोय नसेल, तुम्ही त्या 200 रुपये तुम्हाला दिले जातात. तुम्ही जेवण वगैरे कुठं पण करू शकता, दिलं जातं. तसेच प्रशिक्षण काळात 250 रुपये, ठीक आहे, प्रशिक्षण काळात 250 रुपये भोजन भत्ता असतो. म्हणजे असा नॉर्मल मित्रांनो बंदोबस्त असेल तर 200 रुपये. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो प्रशिक्षण काळ असतो त्यावेळेस 250 रुपये भोजन भत्ता व खिसा भत्ता मित्रांनो 100 रुपये असतो. खिसा भत्ता 100 रुपये, लक्षात ठेवा. तसेच साप्ताहिक कवायतीसाठी 180 रुपये कवायत भत्ता दिला जातो. म्हणजे साप्ताहिक कवायती असतात मित्रांनो, ते कवायती भत्ता सुद्धा मिळतो 180 रुपये. काय म्हणजे अशा पद्धतीने बघा, दिवसाचं तुमचं म्हणजे साधारण तुम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तर मित्रांनो 1300 रुपये तुम्हाला दिवसाला मिळतात. ज्या दिवशी बंदोबस्त असेल
त्या दिवशी तुमच्याकडे 1300 रुपये मिळतं तुम्हाला. म्हणजे 1300 रुपये कमी नाहीत मित्रांनो, खूप मोठी अमाऊंट आहे. ठीक आहे. आणि जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे आहेत, ठीक आहे, होमगार्ड जे आपले विद्यार्थी आहेत, पोलीस भरतीचा आपला कोर्स घेतलेला आहे, पोलीस भरतीची पण आपल्या माध्यमातून तयारी करतात. तर त्या विद्यार्थ्यांकडनं आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून समजलं की 1300 रुपये भत्ता मिळतो. सोबत मित्रांनो ड्युटी जिथं असेल, ड्युटी आपल्या गावाच्या आसपासच तुम्हाला मिळत असते. त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत असतात. जे तुम्ही फॉर्म भरताय त्या पद्धतीने. पण सांगितलं की 1300 रुपये भत्ता मिळतो मित्रांनो. म्हणजे आणि ड्युटी आपल्याला कमीत कमी 15 दिवस मिळतात आणि 4 दिवसाची काही कवायत मिळते. आठवड्याला कवायत असते. टोटल 19 दिवस आपले भरतात. म्हणजे साधारण तुम्हाला मित्रांनो 1300, ठीक आहे. तुम्ही असं करा बघा, 1300 रुपये गुणिले 19 एकच मिनिट, काय इश्यू झाला? 1300 गुणिले जर 19 केलं तर बघा किती येतंय मित्रांनो. 19 0 0 19 0 0 19 त्रिक किती मित्रांनो? ठीक आहे. 19 त्रिक तुम्हाला माहिती आहे किती? 57. बरोबर. 19 त्रिक 57. 5 आला हातच्याला. ठीक आहे. परत 19 एके 19 आणि 5. 19 आणि 5 किती झालं? 24. म्हणजे मित्रांनो 24,700 एवढा तुम्हाला मित्रांनो काय मिळतो? ठीक आहे. कर्तव्य भत्ता मिळतो. 24,700 19 दिवसाचं. म्हणजे वाईच नाही मित्रांनो, भरपूर झालं. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? सांगा. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके. हा, चला पुढे जाऊयात मित्रांनो. एकच मिनिट, पुढे जाऊयात आपण. सगळ्या गोष्टी तुमच्या घेणार आहेत मित्रांनो. क्लिअर सगळ्या गोष्टी तुमच्या होणार आहेत. ठीक आहे. भत्ता तुम्हाला समजला 24,700. अंदाजे सांगतो तुम्हाला, एवढं तुम्हाला मिळतंय. ओके. आता पुढे बघा मित्रांनो, शास्ती काय सांगितलंय? होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाहीत. ठीक आहे. परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरिता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या, आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7(1) अन्वये बडतर्फ केलं जाऊ शकतं. किंवा मित्रांनो तुम्हाला 250 रुपये इतका दंड किंवा 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे मित्रांनो. म्हणजे कशासाठी? तर शास्ती काय दिलेलं आहे? होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी तुम्हाला बंदोबस्त कर्तव्याकरिता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या, म्हणजे अनुपस्थित राहिला किंवा कर्तव्यामध्ये कसूर जर केली किंवा आदेशांचे पालन नाही केले तर तुम्हाला मित्रांनो मुंबई होमगार्ड, ठीक आहे, होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7(1) अन्वये बडतर्फ केलं जातं किंवा 250 रुपये दंड लावला जातो. इतका दंड किंवा 3 वर्ष मित्रांनो, महिन्याची 3 वर्ष म्हणलं चुकीचं, 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा तुम्हाला करण्यात येते. म्हणजे करण्याची तरतूद आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, म्हणजे तुम्हाला शिक्षा लगेच होते असं नाहीये. तुम्हाला तिथं काहीतरी कारण तुम्हाला द्यावं लागतं. म्हणजे इथं काय बघा, होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिली जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरिता विनाकारण, म्हणजे काहीतरी कारण तुमचं असतेच. ठीक आहे. विनाकारण तुम्ही कधी असं काही करणार नाही, अनुपस्थित राहणार नाही, कारण काहीतरी असणार आहे. तर तुम्ही त्या पद्धतीचं कारण, योग्य कारण तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. मग काय तुम्हाला दंड वगैरे लागणार नाही आणि शक्यतो दंड बडतर्फ ह्या गोष्टी नाही होत. दंडच फक्त तुम्हाला लागतो. काही विचार करू नका खोलवर, नाही तर तुम्ही आत्ताच नाच सोडून द्याल. कशाला म्हणायचं होमगार्डची तयारी करा असं तुम्ही विचार करा. आता होमगार्ड नोंदणी, ठीक आहे. होमगार्ड नोंदणी बघा, होमगार्ड नोंदणी करिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. ठीक आहे. तुमचे नोंदणी करण्यासाठी कुठलेही म्हणजे ते चार्जेस नाहीयेत, हे लक्षात ठेवा. सदस्यत्व मिळण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा किंवा वशिला किंवा लाच अवलंब करू नये. ठीक आहे, नये. याकरिता कोणतीही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय बृहन्मुंबई किंवा माननीय समादेशक, ठीक आहे, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस ताडदेव मुंबई यांच्याशी संपर्क साधू शकता. ठीक आहे. ओके. आता बघा मित्रांनो, होमगार्ड सदस्याचे फायदे काय, म्हणजे होमगार्ड झाल्यानंतर फायदे काय असतात ते आपण बघूया. ओके. होमगार्ड झाल्यानंतर तुम्हाला फायदे काय मिळणार आहेत तर लक्षात घ्या. सैनिक गणवेश परिधान करण्याचा मान मिळतो. ठीक आहे. तुम्हाला तो मान मिळतो सैनिक गणवेश परिधान करण्याचा. ठीक आहे. आणि विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण तुम्हाला मिळतं. ठीक आहे.
सैनिकी प्रशिक्षणासाठी खर्च असतो, पण तुम्हाला विनाशुल्क सैनिक प्रशिक्षण मिळतंय. त्याचबरोबर 3 वर्ष सेवा पूर्ण होमगार्डांना, म्हणजे 3 वर्ष तुम्ही सेवा दिली होमगार्डांना, राज्य पोलीस दल, ठीक आहे, राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये मित्रांनो 5% आरक्षण आहे. 5% आरक्षण आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि बघा, प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते. कशाची? प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते मित्रांनो. ठीक आहे. आणि गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार तुम्हाला मिळतात किंवा पदके मिळण्याची संधी आहे. त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी आहे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही आता होमगार्ड झालाय, मग तुम्हाला आता जॉब बी तुम्ही काय करू शकत नाही, असं नाही. तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलं, तुमचा व्यवसाय असेल, शेती असेल, ते सांभाळून तुम्ही देशसेवा करू शकता. ही इनडायरेक्टली सेवा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सेवा तुम्हाला हा भत्ता मिळाला जातो, सेवा भत्ता असतो हा. ओके. आता लक्षात घ्या, बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी, जी नोंदणी आहे, होमगार्ड नोंदणी नियम व अटी काय काय आहेत लक्षात घ्या. शैक्षणिक पात्रता तुमची काय असणार आहे, अटी काय काय. तर बघा, शैक्षणिक पात्रता काय, कमीत कमी मित्रांनो 10वी उत्तीर्ण, SSC उत्तीर्ण पाहिजे. शारीरिक पात्रता काय आहे, ठीक आहे. आता बघा, तुमचं वय काय आहे, वय पाहिजे 20, कमीत कमी 20 वर्ष, आणि जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत मित्रांनो तुम्ही होमगार्ड होऊ शकता. म्हणजे 50, ज्यांचं 49 झालं तरी ते देऊ शकतात बरं का, 50 पर्यंत आहे. ठीक आहे. आता हे बघा, ऑनलाईन अर्ज करते वेळी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करते वेळी उमेदवाराचे वय 20 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 18 वर्षाचा, जसं पोलीस भरतीला 18 आहे, तसं तुम्ही 18 वर्षाचे असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तुमचे 20 वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता उंची बघा मित्रांनो, उंची पुरुषांकरिता इथं 162 दिलेला आहे, पण तुम्हाला माहिती आहे की 165 मित्रांनो पोलीस भरतीला आहे पुरुषांची उंची. पण इथं 162 सेंटीमीटर असेल तरी तुम्ही याचा अर्ज भरू शकता. ठीक आहे. महिलांकरिता मित्रांनो बघा, 150 सेंटीमीटर, तुम्हाला माहित आहे महिलांसाठी 155 सेंटीमीटर आहे पोलीस भरतीला, इथं 150 आहे, अर्ज करू शकतात. आता काही जण म्हणतील की सर होमगार्डला महिला चालतील का? हो चालतील, महिला पुरुष दोन्ही असतात. ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल गावामध्ये, शहरामध्ये. आता छाती, छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिता आहे, महिलांना नाही, लक्षात ठेवा. आणि न फुगविता बघा, पुरुषांना फुगवून, न फुगविता मित्रांनो 74 सेंटीमीटर भरली पाहिजे, आणि फुगवून मित्रांनो 81 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि जर मित्रांनो पोलीस भरतीला तुम्हाला माहिती आहे, पोलीस भरतीला काय इथं 79 आहे, आणि फुगवून प्लस फुगवून मित्रांनो किती, 84, 5 सेंटीमीटर फुगवून, काय या पद्धतीनं आहे, हे लक्षात ठेवा. हे पोलीस भरतीसाठी आहे, आणि होमगार्डसाठी 76 आणि फुगवून 81. ओके. आता आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय पाहिजेत, ठीक आहे, अर्ज नोंदणीसाठी रहिवासी पुरावा पाहिजे. रहिवासी पुरावा कुठला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, नसेल तर आधार कार्ड. ठीक आहे. दोन्हीपैकी एक असलं चालेल. मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या, ठीक आहे, उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील. ठीक आहे. म्हणजे मुंबई आणि उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील. बाह्य जिल्ह्यातील कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. म्हणजे इथं काय सांगितलंय लक्षात घ्या. ठीक आहे. मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील. बाह्य जिल्ह्यातील कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे. आता शैक्षणिक अर्हता बघा, शैक्षणिक अर्हता काय आहे, शैक्षणिक अर्हता आपण बघितलं ती. ठीक आहे. जन्म दिनांक पुराव्याकरिता शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे, 10वीचं. ठीक आहे. बघा, जन्म दिनांकाच्या पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. ठीक आहे. म्हणजे हे जन्मतारखेसाठी, जन्म दिनांक पुराव्यासाठी. आणि तांत्रिक अर्हता म्हणजे आपली जन्म, काय कायचं म्हणतात की जन्माचा पुरावा कसा, तर या सर्टिफिकेटवर तुमचा जन्माचा जन्म एज किती आहे त्याचा तो पुरावा असतोय. ओके. तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास, म्हणजे तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र पाहिजे, तांत्रिक. ठीक आहे. ITI वगैरे. ठीक आहे. तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरिट लावते वेळी ग्राह्य धरले जातील. मित्रांनो, मेरिट जेव्हा लावतील ना तेव्हा ते ग्राह्य धरले जाणार आहेत तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण.
अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. ओके. खाजगी नोकरीत मित्रांनो, नोकरीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे. ठीक आहे. म्हणजे खाजगी नोकरी एखाद्या ठिकाणी खाजगी नोकरी करताय आणि त्या मालकाला रोज तुम्ही उपस्थित असणं गरजेचं आहे आणि तुम्ही तिथं तुम्हाला चांगला पगार आहे तरी पण तुम्ही होमगार्डसाठी ट्राय करताय, चुकीचं आहे. तर तुम्ही तिथं ना हरकत प्रमाणपत्र त्यांच्याकडे घेतलं पाहिजे. ठीक आहे. जिथं जॉब करता तिथं खाजगी नोकरीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. आता शक्यतो खाजगी नोकरीत तुम्ही करताय ना, ते काही काही जण प्रोव्हाइड करतच नाही तिथं, लक्षात घ्या. ना हरकत प्रमाणपत्र तुम्ही नोकरी नाहीच देणार तिथं ऑप्शन. ठीक आहे. भरतीनंतर 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा. भरतीनंतर 3 महिन्याच्या आतील चारित्र्य पडताळणी, म्हणजे तुमचं चारित्र्य चांगलं पाहिजे. तुम्ही होमगार्ड झालाय, तुमचं चारित्र्य खराब आहे. ठीक आहे. तुम्ही तुकार आहात, बांडखोर आहात आणि तुमचं चारित्र्य खराब आहे, तर तुम्ही होमगार्ड होऊन वाट लावाल की सगळी. ठीक आहे. त्यामुळे भरतीनंतर 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. आवश्यक आहे. शारीरिक क्षमता चाचणी. आता मित्रांनो तुमची शारीरिक क्षमता चाचणी होते. ठीक आहे. शारीरिक क्षमता चाचणी होते. उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात, ठीक आहे, उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात उत्तीर्ण गुण मिळवून पात्र होणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, प्रत्येक शारीरिक प्रकार असेल, म्हणजे धावणे असेल, गोळाफेक असेल, हे प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं आहे, किमान ते गुण मिळवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ते आपण बघूयात नेमकं किती गुण मिळवायचे आहेत. ठीक आहे. तर इथे बघा दिलेलं आहे, सांगितलेलं आहे धावण्यासाठी 1600 मीटर तुम्हाला धावणे आहे पुरुष उमेदवारासाठी. महिलांसाठी किती? 800. हे लक्षात ठेवा. म्हणजे आता पुरुष उमेदवारांना किती गुण आहे? पुरुष उमेदवारांना 20 गुणांसाठी असणारे धावणे आणि महिलांसाठी असणारे 25 गुणांसाठी. ओके. आता तुम्हाला दिले बघा 5 मिनिटं 10 सेकंदात किंवा त्यापेक्षा कमी याच्यात वेळ झाला तर 20 पैकी 20 गुण मिळणार. ठीक आहे. परत सांगितले 5 मिनिटं 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिटं 30 सेकंदापेक्षा कमी 18 गुण. म्हणजे या पद्धतीनं मित्रांनो जसं तुमचं टायमिंग जास्त वाढणार आहे तसं तुमचे गुण कमी होत जाणार आहे. ठीक आहे. मग कमी टायमिंग मध्ये आपल्याला 1600 मीटर कंप्लीट करायचं जर गुण तुम्हाला जास्त घ्यायचे असेल तर या पद्धतीने. आणि हे जे मित्रांनो कमीत कमी गुण पास होण्यासाठी 10 आहेत. म्हणजे पुढच्या स्टेजला जाण्यासाठी गोळाफेकसाठी जाण्यासाठी तुम्हाला 10 गुण आवश्यक आहे. महिलांसाठी पण 10 गुण आवश्यक आहेत. ठीक आहे. पुढच्या स्टेजला जाण्यासाठी. ठीक आहे. आणि तुम्हाला जर त्या 10 पेक्षा कमी पडले तर तुम्ही इथंच आउट. सांगितले बघा धावणे चाचणी. काय सांगितलेलं आहे? धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळविणे आवश्यक राहील. म्हणजे दोघांसाठी 10 गुण मिळणं आवश्यक आहे. यापैकी म्हणजे 1600 मीटर मध्ये आणि 800 मीटर मध्ये महिलांसाठी. ठीक आहे. 10 गुण मिळवणं आवश्यक आहे. जास्त गुण मिळवणं लागणार आहे कारण मेरिट लागणार आहे. त्यामुळे जास्तच गुण तुम्हाला 20 पैकी 20 किंवा त्याच्या आसपास तरी गुण चांगले मिळाले पाहिजेत. मेरिटमध्ये असायचं आहे. गोळाफेक बघा. सेम जसं पोलीस भरतीला आहे ना मित्रांनो त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमची पोलीस भरतीची पण तयारी झाली आणि याची पण तयारी झाली. ठीक आहे. होमगार्डची. आणि मित्रांनो जर पोलीस भरती तुम्ही करत असाल, होमगार्डची तयारी करा, पोलीस भरती करत असाल आपल्या एसजन अकॅडमीवर, एसजन अकॅडमीच्या ॲपवर कोर्स आहे पोलीस भरतीचा, तो कोर्स जॉईन करा. 100% तुमची पोलीस भरतीची तयारी परफेक्ट होऊन जाईल. काही शंका राहणार नाही. वैयक्तिक सपोर्ट असतोय. रिझल्टची पण गॅरंटी आपण देतोय. ॲप डाउनलोड करा. बघू शकता तुम्ही कोर्स जाऊन डिटेल्स बघू शकता. ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. बघा आणि माझा वैयक्तिक नंबर देतो तुम्हाला कुठेही काही अडचण आली. ठीक आहे. तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा नंबर आहे बघा, माझा नंबर तुम्हाला देतोय 86 26 09 55 83. माझं नाव सूरज नलवडे आहे. ठीक आहे. 86 26 09 55 83 या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. हा चला बघा मित्रांनो आता गोळाफेक बघा 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही टाकला 10 गुण आहेत. ठीक आहे. आणि पुरुषांसाठी सांगतोय त्याच्या खालू तुम्ही परत कमी कमी मीटरवर टाकत गेला तर तुम्हाला गुण पण तुमचे कमी कमी झालेले तुम्हाला दिसतात. ओके. हा बघा आणि इथं बघा मित्रांनो महिलांसाठी तुम्हाला दिलेला आहे. महिलांसाठी आहे गोळाफेक 6 मीटर टाकल्यावर 10 पैकी 10 गुण मिळणार. त्याच्या जर खाली तुम्ही टाकला कमी मीटरवर तुमचे गुण पण कमी होणार आहे. आता ह्या स्टेजवर मित्रांनो तुम्हाला 4 गुण मिळणे आवश्यक आहे. ठीक आहे. गोळाफेक मध्ये पात्र होण्याकरिता मित्रांनो 4 गुण मिळविणे आवश्यक आहे. इथे काय सांगितले
उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील. म्हणजे गोळा फेकायचे आहेत ना, 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल. म्हणजे त्या 3 संधीमधील सगळ्यात जास्त तुम्ही जो गोळा पडलेला आहे ते अंतर तुमचं ग्राह्य धरलं जाणार आहे. गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर, म्हणजे मध्येच सीमांकन रेषेच्या मध्येच पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जाईल. नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जाईल. गोळाफेक मध्ये पात्र होणे करिता उमेदवारांना किमान 4 गुण, ठीक आहे, 4 गुण मिळवणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आता तांत्रिकचं बघू आपण. ठीक आहे. तांत्रिक अर्हता काय आहे? तांत्रिक अर्हता दिलेला आहे बघा. तांत्रिक अर्हता एकूण 10 गुणांची आहे बघा. आयटीआय प्रमाणपत्र धारक, ठीक आहे, किंवा म्हणजे यातले मित्रांनो तांत्रिक किती, जर यापैकी एक अट पूर्ण करीत असेल तर 2 गुण मिळणार आहे, लक्षात ठेवा. ओके. म्हणजे आयटीआय प्रमाणपत्र धारक असेल, खेळाडूमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्ती असतील तर त्यांना परत आणि 2 गुण एक्स्ट्रा मिळणार आहेत. जिल्हास्तरीय असेल, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त, ठीक आहे. माजी सैनिक जर असेल तर डिस्चार्ज कार्ड आवश्यक पाहिजे, याला डिस्चार्ज कार्ड. तर त्यांच्यासाठी माजी सैनिकांसाठी पण यांपैकी 4 अट पूर्ण केलं म्हणजे प्रत्येक गुणाला वाढते, ठीक आहे, गुण वाढते बघा. 2 अट पूर्ण, यापैकी 1 अट पूर्ण केली 2 गुण, यापैकी 2 अट पूर्ण केली तर 3 गुण, लक्षात ठेवा. ओके. म्हणजे एक गुण परत वाढतोय पुढं. एनसीसी म्हणजे एनसीसी बी प्रमाणपत्र असेल, एनसीसी बी तर परत आणि 1 मार्क तुमचा वाढतोय. एनसीसी प्रमाणपत्र असेल तर परत आणि मार्क वाढतोय, ठीक आहे. आणि नागरी संरक्षण, ठीक आहे, नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणीतील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असेल तर अजून मार्क वाढतोय. जड वाहन चालक परवाना असेल, जड वाहन चालक परवाना, तरी अजून तुमचा मार्क वाढतोय. म्हणजे हे सर्व जर अटी पूर्ण करीत असाल तर तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळेल. आणि जर मित्रांनो तुमची 6 अट पूर्ण झाली तर 8 गुण, 5 अट पूर्ण झाली तर 7 गुण आणि 1 अट पूर्ण झाली तर 2च गुण मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. पण इथे काय सांगितलं बघा, तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरिट लावते वेळी ग्राह्य धरले जातील. जेव्हा मेरिट लावणार आहे त्यावेळी याचं गुण ग्राह्य धरले जाणार, अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. ओके. हा, पुढे बघा मित्रांनो, आता या ठिकाणी सांगितले बघा, आता नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना काय दिलेल्या आहे तर लक्षात घ्या. होमगार्ड नोंदणीचे अर्ज मित्रांनो 27/12/2024 ला स्टार्ट झालेले, सकाळी 10 वाजता, ठीक आहे. आणि हे कधीपर्यंत आहेत? 10 जानेवारी 2025 रात्री 9 वाजेपर्यंत मित्रांनो कालावधीमध्ये या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज भरू शकता. दिले बघा संकेत, मी संकेतस्थळ लक्षात ठेवा, महाराष्ट्र cdsg.government.in, ठीक आहे, हे तुम्ही बघून घ्या सगळं. एवढीच संकेतस्थळ आहे, ते टाईप केलं, गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला ते ओपन होईल. त्या संकेतस्थळावर फक्त मित्रांनो इंग्रजी या भाषेमधून भरावायचा असतो, म्हणजे भाषेमधून भरायचा आहे. मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास, म्हणजे मराठी भाषेत जर तुम्ही अर्ज केला आणि तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल. त्यामुळे इंग्लिशमध्येच भरा, रिस्क घेऊ नका, इंग्लिशमध्येच अर्ज भरा. ओके. अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावयाची आहे, ठीक आहे. अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. उदाहरणार्थ मित्रांनो आधार कार्ड क्रमांक असेल, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात, ठीक आहे, म्हणजे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, जन्मदिनांक व्यवस्थित टाकायचा आहे, त्याचबरोबर नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या साह्याने एकदाच अर्ज दाखल करता येणार आहे. एकदाच आधार कार्ड एक, ठीक आहे, एकच तुम्हाला अर्ज दाखल करता येणार आहे. ठीक आहे. उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. लक्षात ठेवा, इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज करूच नाही, त्यांचे अर्ज बादच होणार आहेत. ओके. आता पुढे काय सांगितले बघा, इथे सांगितले बघा, अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म, ठीक आहे, या मेनू मध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो निवड प्रक्रियेस येताना अर्जावर चिटकवावा.
मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने, ठीक आहे, पेनाने लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये. इतर कोणतीही माहिती भरू नये. हा पॉइंट नोट डाऊन करा. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत मित्रांनो 10 जानेवारी 2025 रात्री 9:30 वाजेपर्यंत राहील. हे लक्षात ठेवा. ओके. आणि छाननी बघा, छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल. कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणी बघा काय काय सांगितलं. कागदपत्र पडताळणी शारीरिक क्षमता चाचणी करिता येताना मित्रांनो क्रमांक 1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. सेल्फ अटेस्टेड, ठीक आहे, स्वाक्षरी केलेल्या जोडाव्यात. नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे. स्वतः घेऊन जायचं आहे ती कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड केलेले. 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करताय म्हणजे करता बंधनकारक आहे. म्हणजे मूळ कागदपत्र तुम्हाला घेऊन जायला लागणार आहे. 2 फोटो आणि मूळ कागदपत्र. हे कधी जायचं आहे? जेव्हा मित्रांनो नोंदणी करायचं आहे ना त्यावेळेस. उमेदवारांना नोंदणी, आता पुढे बघा, ठीक आहे, उमेदवारांना नोंदणी करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. नोंदणी प्रक्रिया दरम्यान किंवा प्रवासा दरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास मित्रांनो सर्वस्वी उमेदवार जबाबदार असेल. तुम्ही बघून घ्या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आता बघा मित्रांनो पुढे जाऊयात. शैक्षणिक पात्र तुम्हाला सांगितलं 10वी पास आहे. ठीक आहे. आणि वय पण सांगितले 20 वर्ष पूर्ण आणि कमान म्हणजे किमान 20 आणि कमाल मित्रांनो 50 पर्यंत दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे. आणि ही नोंद मित्रांनो 31/7/2024 रोजी, ठीक आहे, तुमचं ते वय त्या दरम्यान पाहिजे. ओके. आता बघा उंची तुम्हाला सांगितले पुरुषांकरता 162 सांगितले, ते तुम्हाला क्लिअरच केले. सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात मित्रांनो. कागदपत्र तुम्हाला मी परत एकदा हायलाइट करतोय. कागदपत्र महत्वाचे असतात. रहिवासी पुरावा. रहिवासी पुरावा कुठला? आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र. आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र पाहिजे तुमचं. ठीक आहे. आणि म्हणजे 10वी एसएससीचं. ठीक आहे. जन्म दिनांक पुराव्याकरिता मित्रांनो एसएससी बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अर्हता धारक करिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र पाहिजे. कुठलं तांत्रिक तुम्ही अर्हता धारण करताय. खाजगी नोकरी करीत असल्यास मित्रांनो मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. आता तुम्ही मोस्टली खाजगी नोकरी करतात त्यांचं काय एवढं काय घेणं नसते, सोडू पण शकतात ते. त्यामुळे त्याचं काय ना हरकत प्रमाणपत्र काही जण खाजगी नोकरीत नाही असंच देतात ते मोस्टली. ठीक आहे. आणि जर असाल तर तुम्हाला द्यावं लागणार ना हरकत प्रमाणपत्र. 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागणार. 3 महिन्याचे चारित्र्य पडताळणी पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागणार. मेडिकलचं पण तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागणार. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा अर्ज होता. ठीक आहे. इथं दिलेलं आहे बघा होमगार्ड. ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे तुम्ही भरू शकता. या लिंकवर तुम्ही भरायचं आहे. ठीक आहे. ऑनलाईन फॉर्म. इथे सगळी डिटेल्स दिलेला आहे. आधार कार्ड नंबर वगैरे टाकायचा आहे. 12 अंकी आधार नंबर. इथं लक्षात ठेवा. आता इथं महत्वाचं काय तुम्हाला त्या गोष्टी मी क्लिअर करतो. इथं बघा मित्रांनो 12 अंकी आधार कार्ड क्रमांक काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. चुकीचा भरल्यास अर्ज बाद ठरविला जाईल. हे लक्षात ठेवा. अर्ज बाद ठरवला जाईल. त्यानंतर मित्रांनो लिंग, पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल आयडी इत्यादी माहिती मित्रांनो तुम्हाला तिथे काळजीपूर्वक भरायला लागणार. लक्षात ठेवा माहिती कुठली आहे? लिंग, पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल आयडी ही माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे. वरील जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ज्या प्रकारची तांत्रिक अर्हता आहेत त्यांची संख्या सिलेक्ट करावी मित्रांनो. ठीक आहे. उमेदवार जड वाहन परवाना धारक असल्यास, ठीक आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू किंवा एनसीसी बी प्रमाणपत्र धारक असेल तर तांत्रिक अर्हता संख्या 3 म्हणजे 3 राहील. ठीक आहे. जन्मदिनांक मित्रांनो उंची, ठीक आहे, सेंटीमीटर मध्ये काळजीपूर्वक भरावी, चुकू नये. यापूर्वी होमगार्ड सेवेत असाल तर एस असे निवडावे. यापूर्वी जर तुम्ही होमगार्ड सेवेत असाल तर एस असे निवडावे. असाल तर त्या कारणास्तव कमी करण्यात आले त्या आदेशाची प्रत सोबत जोडावी. त्या आदेशाची प्रत सोबत जोडायला लागणार तुम्हाला कमी केला असेल. अर्ज सबमिट केल्यावर मित्रांनो पुढे काय सांगितले? अर्ज सबमिट केल्यावर आपण सरळ प्रिंट करण्यासाठीच्या पेजवर जा. या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि जन्मदिनांक भरून आपल्या अर्जाची पाहणी करून अर्जाची प्रिंट A4 पेपरवर A4 साईज, ठीक आहे, काढावी व नोंदणी करिता येताना आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी. म्हणजे ती परत ती प्रिंट पण काढून तुम्ही घेतलेली आहे ना अर्जाची, ती पण घेऊन यायला लागणार आहे कार्यालयात. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सर्व्हर कनेक्टिव्हिटी
मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरावा. ठीक आहे. कार्यालयीन वेळ जर तुम्हाला सर्व्हर डाऊन असेल तर कार्यालयाच्या वेळेव्यतिरिक्त तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी मित्रांनो लक्षात ठेवा, इथे दिले 27/12/2024 पासून ते 10 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. ठीक आहे. खाली बघू शकता तुम्ही संदीप जाधव समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस ताडदेव मुंबई. ओके. ठीक आहे. हा आपण अर्ज बघितला मित्रांनो, म्हणजे माहिती पत्र बघितलं. यावरून तुम्हाला भरपूर माहिती मिळाली असणार आहे होमगार्ड संदर्भात. ठीक आहे. होमगार्डचे म्हणजे भत्ता कसा असतोय, सेवा कशी असते, ठीक आहे, कागदपत्रे कोणकोणती लागतात, सिलेक्शन प्रोसेस कशी असते, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असणार आहेत. ओके. चालेल मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे. आणि मित्रांनो, जर पोलीस भरती करायची असेल तर तुम्ही SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि ऍपवर मित्रांनो आपला कोर्स आहे तो कोर्स घ्या. तुमची तयारी मित्रांनो परफेक्ट होईल याची गॅरंटी देतोय. ठीक आहे. आणि तुम्हाला होमगार्ड करतायच तर तयारी पण चालू ठेवा. आपल्याला सिलेक्शन मिळवणं महत्वाचं आहे. जे विद्यार्थी होमगार्डची तयारी करतात त्यांना पोलीस होणं पण तितकंच आवश्यक आहे. होमगार्डमध्ये तुमचं एक रुटीन बसेल, थोडंसं एक उदरनिर्वाह होईल, पण फायनली तुम्हाला पोलीस व्हावं लागणार आहे. तर पोलीस भरतीसाठी त्याची तयारी आपण प्रॉपर करून घेतोय लेखीची. 100 पैकी 90+ गुण घेऊन जाणार याची गॅरंटी पण देतोय. त्यासाठी तुम्ही SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल पण डाउनलोड करा. भरपूर तुम्हाला माहिती त्या माध्यमातून मिळत राहील. ओके. चालेल मित्रांनो, धन्यवाद. बाय. हॅव अ नाईस डे.